लाखो रुपयांचा खर्च करून बांधलेलं जिल्हा परिषद विश्रामगृह आज उद्ध्वस्त अवस्थेत आहे। दरवाजे तुटलेले, खिडक्या फुटलेल्या आणि आत मद्यपीचं ठिकाण तयार झालंय। अधिकारी गप्प, सदस्य उदासीन। विकासाच्या नावाखाली शासनाचा पैसा वाऱ्यावर गेला आहे। अकोट तालुक्यातील चोरटा बाजार महसूल मंडळ परिसरात लाखो रुपयांच्या खर्चातून जिल्हा परिषदेचं भव्य विश्रामगृह उभारण्यात आलं होतं। उद्देश होता शासकीय अधिकारी, पाहुणे आणि नागरिकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणं। पण आज या इमारतीची अवस्था बघून विकासाच्या आश्वासनांची पोलखोल होते आहे। दरवाजे तुटलेले, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, आतलं फर्निचर उद्ध्वस्त आणि परिसर कचऱ्याने भरलेलं। रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचे टोळके जमा होतात, तर काही जण अवैध धंदेही इथून चालवतात। म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यांसमोर हे विश्रामगृह आता मद्यपींचं अड्डं बनलं आहे। गेल्या काही वर्षात ना दुरुस्ती झाली ना वापर। लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी वाया गेला, तरीही जिल्हा परिषद अधिकारी आणि निवडून आलेले सदस्य शांत आहेत। कोणालाही या इमारतीच्या पुनर्वापराची जबाबदारी घ्यायची इच्छा दिसत नाही। स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत, विकासाचं वचन देणारे नेते आता कुठे आहेत? हा प्रश्न सरळ आहे। शासनाचा पैसा असा वाया जाऊ द्यायचा का, की हे विश्रामगृह पुन्हा लोकांच्या उपयोगात आणलं जाणार आहे? अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर जनता संतप्त आहे आणि या हिशोबाची मागणी आता जनतेसमोर उभी आहे।